नमस्कार. यूथ ऑफ जीएसपी प्रस्तुत करचे तत्व ह्या प्रोग्रामाक तुमकां पुराजनाके स्वागत. हे कोरोना आनी लॉकडाऊन म्हूण सांगून आमी घरांतू आशिल्लीं. घरांतू आसतना आमकां संबंधा व्हॅल्यू टायमाची व्हॅल्यू पुरा कळ्ळें नासता. तशीच दुडवाचें महत्व आमकां कळ्ळें नासता. आमगे दूड आमी कशी सेव करता, ते आमी कशी एक इन्वेस्टमेंट करता, एक लायक इन्वेस्टमेंट प्लॅन करच्याक हेल्प जावची ताका. यूथ ऑफ जीएसपी प्रस्तुत करचे हे तत्व म्हळ्यार प्रोग्राम समिती कॅपिटल प्रेजेंट्स तत्व म्हळ्यार प्रोग्रामाक पुराजनाके स्वागत. आज आमगे लोटो समिती कॅपिटलाच्या प्रभाकर कुळवा हांणी आसाची हांकां स्वागत. थँक्यू. इन्वेस्टमेंट म्हणटाना आमकां सुरीर एक मात येवचें कसं म्हळ्यार दूड आसता बँक वचून घाली नाव्या भांगर घे म्हणून सांगून जाल्यार भांगर घेवचे पयशे फुडें आमी बॅक एंडार नाव्या कसं की एक आमी होमवर्क करता जाता. कसं करता म्हळ्यार आमी रेट्स चेक करताची. आतां भांगराचे रेट आमी चेक करतना आतां ग्राफ ताजे पळयल्यार रॅपिडली इनक्रीज जाता आसा. मग हाची कारण कसं नशा पुरो आतां ह्या नमुने इनक्रीज जाता आसा आतां खंय वचून पावच्या पुरो नाव्या फ्युचरान तूं खंय उणी जावचे चान्सीस आसले की हाजे. वय म्हळ्यार आमी फर्स्ट प्राइज इत्या वयर वता असो म्हूण अर्थ कोण घेवचे लायक सो प्राइज वयर वचचे मल्टिपल फॅक्टर्स आसता. जनरली आमी कसं लेखता म्हळ्यार खंयचे एक आयटमाचे डिमांड चड जाल्यार ताची प्राइस वयर वता म्हणून. सो गोल्डान कशें जाता म्हळ्यार एक गोल्डाचे आमी एक प्राइजाचे एक फॉर्म्युला कन्स्ट्रक्ट करता म्हण जाल्यार तातूंत तीन मेन फॅक्टर आसा. एक कसं म्हळ्यार ग्लोबल मार्केटांत गोल्डाची प्राइस कशी आसा म्हणून. सो ग्लोबल मार्केटांत गोल्डाची प्राइस डॉलरांत कोट जावचे. सो एक त्या मेन फॅक्टर. दोन्ही फॅक्टर इंडियन करन्सी वर्सेस गोल्ड कशी ताचे रिलेशनशिप आसा म्हणून आनी तिन्ही फॅक्टर इम्पोर्ट ड्युटी म्हणून. सो ह्या तीन फॅक्टरा विशयी हांव ಸ್ವಲ್ಪ एक्सप्लेन करून सांगता. सो बेस कसं म्हळ्यार फॉर्म्युलान तूं ग्लोबल मार्केटान तूं म्हळ्यार अमेरिकान तूं एक ग्लोबल मार्केट म्हूण आसता गोल्डाक त्या डॉलरान तूं तांणी ताची व्हॅल्यू तांणी ट्रेड करचें. त्या मार्केटान तूं ते गोल्डा मॉल कितल्या म्हणून तें एक बेस प्राइस. तें बेस प्राइस कशी येवचें म्हळ्यार गोल्डाचे डिमांड म्हळ्यार इंडियाचे डिमांड मात्र न्ही. आतां इंडियान तूं वर्डीक मुंज आसता, अक्षय आसता, त्यात इंडियान डिमांड चडता. तशीच विंगड कंट्री चायना आसा, रशिया आसा, अमेरिका आसा. सो तांगेले पुरो जनाल डिमांड एक नेट पळोवन त्या गोल्डा प्राइस वयर तुका जाता. सो एक ते मेन फॅक्टर. दोन्ही फॅक्टर कसं म्हळ्यार आमगेल करन्सी फॉर एक्झाम्पल इंडिया आमी एक गोल्ड इम्पोर्ट करचे. आमगेल इंडियांत गोल्ड जायना. सो बिगेस्ट प्रोड्युसर्स ऑफ गोल्ड आतां वर्ल्डांत चायना, US आनी रशिया. सो आमकां इंडियन्सां गोल्ड जाय म्हण जाल्यार आमी तांगेल्या वचून घेवका. सो तांगेल्या वचून घेवका म्हळ्यार कसं करता आमी. सो आमी ग्लोबल मार्केटा वचून डॉलर दिवन गोल्ड घेवका. सो फर्स्ट स्टेप कशें म्हळ्यार कोणाकय गोल्ड घेवका म्हणजे म्हाका वचून एक 10 ग्राम गोल्ड घेवका अशी एक एक्झाम्पल सांगता तुमकां. हांव सुरे RBI वचून म्हगेले रुपये दिवन इंडियन रुपीज दिवन डॉलर तांगेल्या घेवका. सो त्या फर्स्ट स्टेप. त्या डॉलर हांव तांगेले घेवन मागीर ग्लोबल मार्केटा वचून कोण तो विकतलो आसा ताका हांव ते डॉलर दिवन तागेले हांव 10 ग्राम गोल्ड घेवका. ते 10 ग्राम गोल्ड घेवन ते इंडिया हाडका म्हण जाल्यार हांव एक इम्पोर्ट ड्युटी दिवका जाता. प्रेझेंटली इम्पोर्ट ड्युटी एक 12.5% आसा. सो ह्या तीन फॅक्टर वट्टू मेळ न्हू. सो गोल्डाची प्राइस डॉलरान कितलो आसा, आमगेल करन्सी रेट कितलो आसा आनी इम्पोर्ट ड्युटी ह्या तीन प्राइस वट्टू मेळ न्हू इंडियन गोल्ड प्राइस आमकां मेळचे. तशेंच जाल्यार आनी मुखारसून गोल्ड प्राइस उणी जावचें कसं ना तुमगे प्रेडिक्शन कशी. वय आतां आमी ह्या तीन फॅक्टर अर्थ करून घेतले ना. सो गोल्ड प्राइस चड जावचे कसन जावेत तीन विषय मात जावेत. एक कसं म्हळ्यार ग्लोबल मार्केटान तूं गोल्ड प्राइस वयर वचका डॉलरान तूं. दोन्ही विषय कसं म्हळ्यार इंडियन करन्सी फॉर एक्झाम्पल एक 5 की 7 वर्ष फुडें
$1 घेवच्याक हांव एक 60-65 रुपये दिवका आशिल्ले. तेंची आजी $1 घेवच्याक हांव 75 रुपीज दिवका. सो म्हाका 10 रुपये पर डॉलर चड कॉस्ट बसता सर. सो आमी हे दोन विशय मेन ट्रॅक करता. भायर ग्लोबल मार्केटा गोल्ड प्राइस कशें आसा आनी आमगेले करन्सी मुवमेंट कशें आसा म्हणून. सो हे करन्सी मुवमेंट आनी एक 5 वर्सां $1 75 रुपये आशिल्ले $1 85 रुपीज 85 रुपये जाल्यार गोल्ड प्राइस आनी वयर वता. तेंची अनेक 10 वर्सां आमगेले कंट्री प्रोग्रेस चड जावन $1 आता आमी 75 दिवचे बदलाक $1 65 दिवचे टाइम आयल्यार गोल्ड प्राइस पडता. सो हे आमगेले करन्सी कन्वर्जन फॅक्टर एक मेन आयटम ते आमी ट्रॅक करता. दोनीचे युजुअल गोल्ड प्राइस मुवमेंट भायच्या मार्केटांत. सो ह्या दोनीचे कसं आउटकम पळोवन आमगेले इंडियन गोल्ड प्राइसाचें आमी प्रिडिक्शन करूयात. आता तुम्ही म्हणला म्हणजे गोल्ड प्राइस इनक्रीज जाता आसा. आता ह्या टायमार भांगरार इन्वेस्ट करचें राईट डिसिशन ना तुमगे प्रकारान? वय म्हळ्यार आमी कशी आमगेले इन्वेस्टमेंट्स पळोवपा म्हळ्यार ओवरऑल एक पोर्टफोलिओ म्हण आसता. आतां आमगेले एक सेविंग्स आमगेले एक पुंजी त्या विंगड एसेट्सांत आमी डिवायड करता. सो जनरली कशें जाता म्हळ्यार पुरा जन मेजॉरिटी ऑफ तांगेले इन्वेस्टमेंट्स गोल्डांत आसता, नातल्यार मेजॉरिटी रियल एस्टेटांत आसता, नातल्यार मेजॉरिटी स्टॉक्सांत आसता. सो गोल्ड आमगेले एक पोर्टफोलिओचे पार्ट आसपाचीच. कित्याक म्हळ्यार गोल्डाक एक आपत धन म्हणटात. एक एमर्जन्सी टायमार विंगड आमगेले एसेट क्लास विंगड स्टॉक्स आनी पडतना इकॉनॉमी रिसेशना गेल्यार तसल्या टायमार आनी पुरो गोल्डाची एक व्हॅल्यू जनरली वयर वता. सो एक डायवर्सिफिकेशन आनी एक एमर्जन्सी फंड म्हणून पळोवन आमी डेफिनेटली गोल्डाक एक स्मॉल पोर्शन ऑफ अवर पोर्टफोलिओ गोल्डान दवरपाची जाता. आता तुम्ही गोल्डांतू इन्वेस्ट केल्यानंतर बेनिफिट असं म्हणून म्हणले आणि पोर्टफोलिओ विषयी म्हणले तुम्ही डायवर्सिफिकेशन राईट. आता विंगड आम्ही इन्व्हेस्टमेंटा कंपेअर केल्यार लाईक बँक इक्विटी नावे रियल एस्टेट तुम्ही म्हणला म्हणजे भांगरार इन्वेस्ट करच्यांतू कसं एक एक्स्ट्रा बेनिफिट म्हणून आसा की आता विंगडा कंपेअर केल्यार तेंच म्हळ्यार कशें जाता म्हळ्यार आमगेले एक पोर्टफोलिओन तूं विंगड एफडींतूय दवरता आमी स्वल्प रुपये, आमी स्टॉक्सांतूय दवरताची, रियल एस्टेटांतूय दवरताची. सो विंगड एसेट्साचें ताचें एक विंगड महत्व आसा. सो आमी तशी डायरेक्ट कंपॅरिजन करूं जायना. एडवांटेज गोल्डाच कसं म्हळ्यार मेन जनरली 100% म्हण न्हय बट जनरली विंगड पुरा आमगेले एसेट्स परफॉर्म केन्ना करना पळय तेन्ना जनरली गोल्ड परफॉर्म करता. सो ते आमकां एक आमगेले पोर्टफोलिओक एक सपोर्टशी एक प्ले करता. सो ताजे खातीर हांव सांगचें एक मिनिमम एक 5% की 10% पोर्टफोलिओचे जनरली आमी आमगेले क्लायंट्साक एडवायस करता की तुमी गोल्डान तूं इन्वेस्ट करता. तशेंच जर आता कोण पुरा इन्वेस्ट करता म्हणून देखताच की ताणें डेफिनेटली आता इतले वेळा लेखून आसतले की आमगेली एक स्मॉल पोर्शन इन्वेस्टमेंट गोल्डान करता म्हणून सांगून. आता गोल्ड म्हणल्यार मस्त तमनेच आसतले. आता एक डायमंडा विशयी काडची म्हणजे हांव एक आयकलेलो विशय कसो म्हळ्यार डायमंड आमी घेतना ताका मोल विकतना ताका मोल ना म्हणून सांगून. आता भांगरार कशी आमी घेतना विकतना म्हणून सांगून तसं आसता की हाचे विशयार आमकां डाऊट आशिल्ल्यान क्लॅरिफाय करता तुमी? भांगरान तूं मेन कसन म्हळ्यार प्युरिटी आनी तो तांत इंग्लिशांत एक सेयिंग आसा कसो म्हळ्यार इफ यू डोंट नो युअर ज्वेलरी नो युअर ज्वेलर म्हणून. म्हळ्यार तुमगेले भांगर तुमकां कळना तुमी कोणाले वता आसाची तुमकां तांगेले वयर एक ट्रस्ट आनी एक नंबीक आसता. सो मेन थिंग गोल्डान कसो म्हळ्यार एक प्युरिटी आनी दोन्ही विशय डायमंडाक आनी कंपेअर केल्यार लिक्विडिटी म्हणटाची. लिक्विडिटी म्हळ्यार एट एनी खंयचेय टायमार तुमकां गोल्ड तुमकां 5 रुपयांत कन्वर्ट करता म्हणून जाल्यार ताका मस्त आमकां व्यवस्था आसा. सो आमी आमगेले ज्वेलराला वचत नातल्यार आमी इवन गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम म्हणून आसा. सो गव्हर्मेंटाक आमी गोल्ड दिवन रुपये घेवं येता. सो लिक्विडिटी आनी प्युरिटी हे दोन एस्पेक्ट गोल्डाक जनरली डायमंडा पाशी चड बेटर आसा म्हणून दिसता. आता भांगरार इन्वेस्ट करचे लायक म्हणून दिसता तुम्ही
त्रिपुरा संगीत ऐकताना ओके आमगेले एक इन्वेस्टमेंट पोर्शन बंगारी कोर्नु आमगेले काय पोर्टफोलियो कोर म्हणून दिसता जाल्यार बंगार म्हणटाना आमगे बायमनचार मागता फर्स्ट यूज म्हळ्यार एक नमूने ज्वेलरी करया नेकलेस करया ते म्हणून जाल्यार केलो जे म्हणटाच कसं म्हळ्यार ते इन्वेस्टमेंट न्ही ते जस्ट कन्झम्पशन पर्पज खातीर म्हणून सांगता केलो जे सांगता की कॉइन्स घेवका नावे बार्स घेवका म्हणून सांगता आम्ही गव्हर्नमेंटान एक गोल्ड बॉन्ड म्हणून इंट्रोड्यूस केलेले आसा अशी 3 डिफरंट टाइप म्हणून असताना भांगरार इन्वेस्टमेंट म्हळ्यार करेक्ट खंयचे आणि ह्या तिनीच मध्ये असले डिफरन्स कसं तुम्ही सांगला म्हणकेची भांगराचे दोन्ही मेन यूज एक कन्झम्पशन म्हळ्यार ज्वेलरी आम्ही यूज करूक दोन्हीचे इन्वेस्टमेंट सो आमगेल पर्पस आमकां क्लियर असल्यारी आम्ही खंयची करेक्ट प्रोडक्ट चूज करूं आता फॉर एग्जाम्पल ज्वेलरी घेवका म्हण जाल्यार तेन्ना कसं विंग अडॉप्शन ना ज्वेलरी घेवका म्हण जाल्यार आमी ज्वेलराला वचका मेकिंग चार्जेस दिवका आनी आमी ज्वेलरी घेवका सो ताजी मेन पर्पज ज्वेलरी तुम्ही ज्वेलरी कन्झम्पशन साइड पर्पज इज एन इन्वेस्टमेंट बट एज एन इन्वेस्टमेंट ते ಸ್ವಲ್ಪ आमकां म्हारग बसता म्हळ्यार मेकिंग चार्ज विंगड पुरा आयटम आसता सो तुमगेल गोल प्युअर इन्वेस्टमेंट म्हण जाल्यार 2 ऑप्शन वरले एक तुम्ही सांगला म्हणजे गोल्ड बार्स तसं घेऊ येतं नातल्यार गव्हर्नमेंटान इंट्रोड्यूस केलेले सॉवरेन गोल्ड बॉन्ड म्हणून आसा सो ह्या 2 ऑप्शन वरता गोल्ड बार्सान कसो प्रॉब्लेम म्हळ्यार आमी ते स्टोर करता सेफली आता तुम्ही एक लॉकरा दवरका लॉकरा फीज दिवका एक ताजे टेन्शन असतं घरकड दवरला ताजे एक विंगड टेन्शन असता कसं नाही चोरी जाल्ले कसं नाही जाल्ले सो इन्वेस्टमेंट पर्पज करचे म्हणजे जाल्यार सॉवरेन गोल्ड बॉन्ड म्हणून गव्हर्नमेंटान रिसेंटली इंट्रोड्यूस केला 1 वर्ष जालें इंट्रोड्यूस करून ह्या एक लायक आमकां वाट आनी गव्हर्नमेंट आत्मनिर्भर भारत म्हणून आमी पुरो जाणांनी आयकलां गव्हर्नमेंट उलयता तसं ऍक्च्युअली पळोवचें गेल्यार ह्या सॉवरेन गोल्ड बॉन्डाचे ताजे मागशीं आशिल्लें तत्व एक आत्मनिर्भर भारता म्हणकेची कित्याक म्हळ्यार हांव तुमकां वेळ सांगला म्हणकेची आमी इंडियान तू गोल्ड प्रोड्यूस मस्त करनाची आम्ही विंगड कंट्री वे डिपेंडेंट आम्ही चायना वेरी साऊथ आफ्रिका US रशिया तांगेले आम्ही गोल्ड इम्पोर्ट करचे सो गव्हर्नमेंट कसं म्हणता म्हळ्यार कन्झम्पशना तुमगेले कन्झम्पशना खातीर तुम्ही करचे म्हणजे कसले विंगड वाटना गोल्ड आमी इम्पोर्ट करून ज्वेलरी करून आमी यूज करता बट तुम्ही इन्वेस्टमेंटा खातीर करचे म्हण जाल्यार अपास इम्पोर्ट करचे बदलाक गव्हर्नमेंटान आमकां एक स्कीम दिला गव्हर्नमेंट गॅरंटी करता तुम्ही एक बॉन्डात इन्वेस्ट केल्यार गव्हर्नमेंट तुमकां गोल्ड दिवचे बदलाक फिजिकल गोल्डा बदलाक एक सर्टिफिकेट दिता ताची मागशी पेपर फॉर्मारी फायनान्शियल एसेट म्हणटाची सो तांतू गॅरंटीड बाय रिझर्व बँक ऑफ इंडिया गॅरंटीड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सो ताची एडवांटेज कसं म्हळ्यार तुमकां ते इधर इट कॅन बी पेपर फॉर्मारी नातल्यार तुमगे डीमॅट अकाउंटान वचून बसता तुमकां पेपर फॉर्म नाका म्हण जाल्यार कंप्लिटली तुम्ही ते डीमॅट फॉर्मार दवरून तुमगे शेअर्सा म्हणजे तुमगे अकाउंट वचून बसता ताजी बेनिफिट कसं म्हळ्यार तुमकां गोल्ड प्राइजा अप्रिसिएशन कितले जाता पळय तुमकां नॉर्मल फिजिकल गोल्डान तू सेम त्या सर्टिफिकेटा व्हॅल्यू चड जाता वता सो गोल्ड प्राइजा म्हणजे ताजे मुवमेंट दोन्ही विशय कसं म्हळ्यार गव्हर्नमेंटान जनांक ह्या नवे स्किमा अट्रॅक्ट करच्याक एवरी इयर तुमगेल इन्वेस्टमेंटा वयरी तुमकां 2.5% एक्स्ट्रा इंटरेस्ट मेळटा आता तुम्ही गोल्ड बार घेतल्यार 1 लाख रुपये दिवन तुम्ही गोल्ड बार घेतल्यार तुम्ही ताजेवर तुम्ही दुड्डो खर्च म्हणा लॉकर फीज भरका नातल्यार तुम्ही ते स्टोर करूक असं व्यवस्था म्हण करता बट हांगा कशें म्हळ्यार 1 लाख रुपये तुम्ही गोल्ड बॉन्ड घेतले म्हण जाल्यार तुमकां 2.5% म्हळ्यार 2,500 रुपीज एवरी इयर गव्हर्नमेंट एज एन इन्सेंटीव दिता सो तुमकां गोल्ड प्राइस अप्रिसिएशन मेळटा प्लस एडिशनल एक इंटरेस्टय मेळटा सो ह्या पुरा पळयतना तुमगे इन्वेस्टमेंट पर्पज म्हण जाल्यार सॉवरेन गोल्ड बॉन्ड एक बरें लायक ऑप्शन इन्वेस्ट करू गोल्डान आता आमी निमगे जाल्यार 3 टाइप म्हणून सांगून ताजे डिफरन्स क्लियर जावन सांगिल्लो आसा आमकां आमगेल पर्पज कसं ना म्हण आमी पळयला जाल्यार कन्झम्पशन पर्पज की ना इन्वेस्टमेंट पर्पज इन्वेस्टमेंट पर्पज म्हण जाल्यार सांगला म्हणजे गोल्ड बॉन्ड्स घेवचे लायक म्हणून सांगून एप्रिसिएशन प्लस 2.5% एन्युअल इंटरेस्ट मेळटा म्हणून सांगिल्लो आसा तशें आसतना आमी आमगेर इन्वेस्ट करतना एक आमकां नवे आयडिया मेळ्ळे म्हणटना आमी ते कन्सिडर करचे लायक म्हणून दिसता आणि मग तुम्ही म्हणला म्हणजे कोणे घेऊ येत गोल्ड बॉन्ड इन्वेस्टमेंट करचे म्हळ्यार
कोणे घेवेत की तांकां रिस्ट्रिक्शन कसले आसता की तांतू ना हे गव्हर्नमेंट एनकरेज करचे निमित्ती कोणाले पॅन कार्ड म्हणून एक पॅन कार्ड म्हणून आमगेले एक टॅक्स खातीर पुरो दिनाले आसता कोणाले पॅन कार्ड आसा तांणी हे गोल्ड बॉन्ड घेवेत आनी विंगड आमगेले जाग्याक स्टॉकाक कशें तुमी नॉमिनेशनांनी करताची तशी जी नॉमिनेशन त्या पुरा फॅसिलिटी विंगड तुमगेले ऍसेट क्लास आसला म्हणजे केची आनी तूं त्या पुरा फॅसिलिटी आसा सो कोणाले पॅन कार्ड आसा तांणी वचून सॉवरन गोल्ड बॉन्डा सबस्क्रायब करूयात. ओके अंतनी मिनिमम वैल्यू म्हण आस की इतले जाव का तुम्ही गोल्ड बॉन्ड परचेस करची खातीर ना मिनिमम बैलेंस दवरगा म्हणजे कशें कशें अंतू मिनिमम वैल्यू 1 ग्राम 1 ग्राम आणि ताचे मल्टिपल सो 1 ग्राम 2 ग्राम 3 ग्राम 5 ग्राम कितले घेवेत तुम्ही मॅक्झिमम वैल्यू म्हणून आसता तो मॅक्झिमम वैल्यू 4 kgs पर पर्सन सो ये 1 ग्राम देखून 4 kg ताई आम्ही कितले वर्साक सबस्क्राइब करूयात आणि बँकांत तुम्ही दुड्ड दवरता त्या पुरा कसं ना तांगेले एक 2 महिना एक पाटी गव्हर्नमेंटाल एक स्कीम येता सो फॉर एग्जांपल परा 3 ऑगस्ट 3 ऑगस्ट कोण 7 ऑगस्ट एक स्कीम ओपन जाता सो त्या टायमार तुम्ही गव्हर्नमेंटाक ते तुमगेले फंड्स दिवन तुम्ही त्या सर्टिफिकेट घेवेत गव्हर्नमेंटाले ओके आता आमगेला बँक दुड्ड आसा म्हण जाल्यार आमी ते गोल्ड बॉन्डा कन्वर्ट करयत की भाई तुमगेले बँक दुड्ड आसा म्हण जाल्यार तुम्ही त्या दुड्ड गव्हर्नमेंटाक म्हळ्यार आता आरबीआय की नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हण आसा तांकां ट्रान्सफर केल्यार त्या पिरियडान तुमकां त्या सर्टिफिकेट तुमगेले ईमेलार तुमगेले मोबायलार येता तशी तुम्ही तुमगेले डीमॅट अकाउंट डिटेल दिल्यार एप्लिकेशनान त्या तुमगेले डीमॅट अकाउंटान येवन बसता आता आमी बंगार घेवचे म्हण आमकां सुलभ आहे का आमी खंयची एक शोरूमाचे मुखेले बंगरा अंगडीचे मुखेले आनी बंगार घेतल्या म्हणून सांगलो त्याची गोल्ड बॉन्ड घेवची म्हळ्यार अशी आमी खंय अंगडी वचून घेवेत की ना ताका एक ऑथरायज डीलर म्हण आसा की ना ऑनलायन परचेस करयत की कशी म्हणून कंचे नॅशनलाइज्ड बँक जो इनफॅक्ट कंचे बँक तुम्ही चमकल्यार तांणी गोल्ड बॉन्ड ऑफर करताची तशीची फॉर एग्जांपल आम्ही समृद्धी कॅपिटल आमगेले इन्व्हेस्टर्सांक आमगेले एक प्लॅटफॉर्म आसा सो आम्ही गोल्ड बॉन्ड ऑफर करताची एडवांटेज कसं म्हळ्यार आता एक ऑनलायन प्लॅटफॉर्मात आमगेले ऑनलायन प्लॅटफॉर्मार चमकल्यार गव्हर्नमेंट अनेक एक एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह दिता कसं म्हळ्यार तुम्ही ऑनलायन पेमेंट केल्यार तुमकां पर ग्राम 50 रुपये डिस्काउंट मेळटा सो आता 5050 रुपीज असल्यार तांगेले त्या गोल्ड प्राइस त्या दिसाचे तुम्ही ऑनलायन पेमेंट आमगेले प्लॅटफॉर्मा थ्रू ऑनलायन केल्यार तुमकां 5000 रुपीज भितर 50 रुपीज डिस्काउंट एक अनेक एक इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंटान दिला ऑनलायन करतल्यांक या एक मस्त इन्फॉर्मेटिव्ह विषय म्हणून लेखता हांव त्या म्हळ्यार 50 रुपये डिस्काउंट जाल्यार एक गोड विषय आमी मस्त ग्राम सार घेतना तशेंच आमी खंय दुकान परचेस करता म्हणून मम्मान क्लियरली सांगिल्लें आसा खंयची एक नॅशनलायज्ड बँक इनफॅक्ट खंयची बँक ऑफर करता प्लस ऑनलायन आमी परचेस केला 50 रुपीज डिस्काउंट मेळटा म्हणून सांगिल्लें आसा सो आमी इन्वेस्ट करचे पयशे आमी त्या विशय मनात दवरली म्हणून सांगता अनेक कसं विषय म्हळ्यार म्हणजे सेफ्टी विषय तुम्ही म्हणलं पण की बँक सेंट्रल बँक म्हळ्यार आरबीआय आणि हांगेर पुरो आसा तूं ऑथरायझेशन म्हणून सांगलो आनी कसं एक सेफ्टी विशय तुम्ही कसं सांगचे पावता की सेफ्टी हांतू म्हळ्यार प्युरिटी म्हणून एक कॉन्सेप्ट या नाही म्हळ्यार तुम फिजिकल गोल्ड तुमगेले हत्ता येना न्हू सो प्युरिटी आस की ना की त्या पुरा डाउट्स येवचे कसं येता तूं आसपत ना इता म्हळ्यार तुमकां एक सर्टिफिकेट गव्हर्नमेंटान दिवचें ते गव्हर्नमेंटान दिल्ले निमित्ती 100% गॅरंटीड अँड 100% प्युअर म्हणून आमी एक विश्वास दवरयात गव्हर्नमेंटा वयली सो विंगड खंय आमी गोल्ड घेतल्यार आमकां टेन्शन आसता हें प्युअर आस की ना या 24 कॅरेट आशिल्लें तातूंत कसं ना इम्प्युरिटीज आस की मागीर आमी ते 4 कडेन वचून चॅक करूं का सो त्या पुरो प्रॉब्लेम सॉवरन गोल्ड बॉन्डांत ना कित्याक म्हळ्यार गव्हर्नमेंटान आनी आरबीआयन गॅरंटी केला 24 कॅरेट गोल्ड इतले ताजे मोल आनी ॲज पर द इंडियन बुलियन असोसिएशन म्हणून एक आसा तांणी प्राइजस प्रिंट करतात एवरी डे सो त्या प्राइजा प्रकार तुम्ही ते गोल्ड तुम्ही घेवचे आणि ते विकचे हांव एक विशय सांगता ते तुम्ही केन्ना विकी येता म्हणून सो गव्हर्नमेंटान कसं सांगला म्हळ्यार
तांची 10 or 8 years 8 वर्ष तुम्ही दवरल्यार हें गोल्ड सर्टिफिकेट तुमकां कसन ताजेर प्रॉफिट मेळटा म्हळ्यार आतां फॉर एग्जांपल आज रेट 50,000 लागी आसा 8 वर्ष नंतर तुम्ही विकतना त्या रेट एक 75,000 किंवा 80,000 चमकला री तुमकां प्रॉफिट जाला 25 to 30,000 रुपीज प्रॉफिट जाला तुम्ही 8 वर्ष त्या दवरल्यार तुमकां त्या गेन्स पुरा टॅक्स फ्री तुम्ही टॅक्स भरता म्हण ना त्या गेना वयरी तेंची तुम्ही एनी टाइम आफ्टर 5 years गव्हर्मेंटाला वचून तुम्ही ते रिडीम करूं येता म्हळ्यार तुम्ही सर्टिफिकेट दिवन तेन्नाच कितले गोल्ड प्राइस आसा तितले तुम्ही फंड्स गव्हर्मेंटाला घेवं येता आनी तिन्नीचे हे लिस्टेड म्हणटाचे म्हळ्यार एक्सचेंजार हे ट्रेड जाता सो आतां तुम्ही आज ते घेतले आनी एक 6 म्हयन्यान तुमकां विकता म्हण जाल्यार तुम्ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजार वचून तुमगेल्या ब्रोकरा थ्रू विकूनय तुम्ही ते रिडेम्पशन करूं येता 3 वाट आसा बट मोस्ट प्रिफरेबल ते 8 वर्ष दवरल्यार इता म्हळ्यार तुमकां तेन्ना फुल टॅक्स बेनिफिट मेळटा तशें जाल्यार आमी 8 वर्स पर्यंत राखल्यार आमकां टॅक्स बेनिफिट मेळटा म्हळ्यार ते कॅपिटल गेन म्हूण कन्सिडर जातली म्हणटा वय कॅपिटल गेन म्हण जाता बट कॅपिटल गेन टॅक्स ताका झिरो तुम्ही 8 वर्ष दवरल्यार तुम्ही 8 वर्सां पशी वग्गी विकल्यार ताजी कॅपिटल गेन्स एप्लिकेबल कितलो 15% की त्या तुम्ही पे करपाक जाता आतां तशें म्हळ्यार आमी 8 वर्स दवरयता नाजाल्यार ताजे पयशे फुडें एन कॅश कर येता म्हणून करूं आनी एक मेन गजाल म्हळ्यार आमकां इन्वेस्टमेंट करतना फर्स्ट आमगे मात म्हळ्यार टॅक्स बेनिफिट आसा की ना म्हणून सांगून त्या वेळी ताजे विशयी तुमी सांगिल्लो आसा आनी प्रायस आमी खंय पळोवया तुमी म्हणल्यार प्रायस डिसायड करताची म्हणून सांगून एज अ कॉमन पर्सन आमी ताजी प्रायस कितले रेटार ते डील जाता असो म्हणून आमी ते खंय पळोवं येता ते रिजर्व बँक ऑफ इंडियाची वेबसायटार एक लिंक आसा हांव म्हगेलें प्रेजेंटेशन मागीर शेअर करतना तातूंत तें घालता एक लिंक आसा त्या लिंकार वचून तुम्ही प्राइस पळोवं येता हांव तुमकां सांगला म्हणजे हें एक 2 म्हयने एक फावटी तांगेलें तें एक स्मॉल विंडो ओपन जाता हें आमी सबस्क्रायब करूंक आतां परत 3rd ऑगस्ट कोण 7th ऑगस्ट एक आसा सो तांणी कशें करता म्हळ्यार 3rd ऑगस्ट स्टार्ट म्हण जाल्यार 31st जुलय 1st ऑगस्ट 2nd ऑगस्ट ह्या 3 दिसा एवरेज प्राइस काणू तुमकां 3rd ऑगस्टा त्या प्राइसार तांणी विकताचे सो आतां आमी गोल्ड बॉन्डाक इन्वेस्ट केल्यार आमकां एप्रिसिएशन प्लस इंट्रस्ट सो आमी इन्वेस्टमेंट म्हणटना 2 पॉयंट आमकां इम्पॉर्टंट जाता रिस्क आनी रिटर्ना विशीं तुमी म्हणल्यार रिस्का विशीं तुमी सांगिल्लो आसा जाल्यार एक ब्रीफ जावन एक गोल्ड बॉन्डार इन्वेस्ट केल्यार कशें रिस्क आसा म्हणून एक सांगीत की वय नाही ऍक्च्युअली रिटर्ना पशी चड इम्पॉर्टंट रिस्क इथं म्हळ्यार आमी आमगेले इन्वेस्टर्स जाल्यार केन्ना उलयतना आमी केन्ना रिस्काक चड महत्व दिवचें रिस्का विशयी चड उलोवचें तर म्हळ्यार आमी रिस्काक एक फावटी प्रिपेर जाल्यार मागीर रिटर्न आपापी आमकां येता सो गोल्ड फर्स्ट ऑफ ऑल एक कसन मायंडसेट आसा म्हळ्यार गोल्डा प्राइस हांव सुरे गोल्डा विशयी सांगता मागीर गोल्ड बॉन्डा विशयार येता गोल्डान तूं एक कसन आसा म्हळ्यार एक थॉट प्रोसेस गोल्डा प्राइस इंडियान वयर मात वचचें म्हूण गोल्डा प्राइस पळना म्हूण तें एक आनी तशी जाला इतले 20-25 years तकून तशी जाला गोल्ड प्राइस वयर मात वता आसा बट हांव तुमकां वळ एक्सप्लेन केला म्हणकेची गोल्ड प्राइस पडचे चान्स आसा गोल्ड प्राइस कशी पडता हांव तवळ सांगला म्हणजे 2 मेन विशय आसता तूं एक ग्लोबल मार्केटान तूं गोल्ड प्राइस पडल्यार डॉलरान तूं दोन्ही विशय आमगेल करन्सी अप्रिशिएट जाल्यार म्हळ्यार आमगेल करन्सी आजी $1 घेवचे आमकां 75 रुपीज दिवका आमी तेंची फाय $1 दिवच्याक $1 घेवच्याक 65 रुपीज रायल्यार ते करन्सी रेट गोल्डा प्राइस तशी 10% पडता सो आमी ते आनी कशें म्हळ्यार गोल्डा प्राइस तुमी पळोवन आसता 2013 दाखून 2019 ते गोल्ड प्राइस खंय वचचे न्ही ते एक 30,000 लागी भोंवता आशिल्ले सो ऑलमोस्ट 7 years नो रिटर्न्स 2020 मागीर ते वयर वचचे सुरू जाल्यार 30 दाखून इमिडिएटली 50 वचून पावलो सो एक रिटर्न लंपी रिटर्न्स म्हणटाचे एफडीन कशें जाता एवरी इयर तुमकां एक फिक्स्ड इंटरेस्ट येवन तुमगेल्या बँक अकाउंटा पडटा बट गोल्डान तूं तें तशें जायना गोल्डान तूं रिटर्न्स केन्ना येता केन्ना वता म्हणून सांगू जायना सो मेनी इयर्स फॉर एग्जांपल 7 वर्स आमकां कशें मेळ्ळी 7 वर्स 2013 गोल्ड घेतिल्लो 7 वर्स कशें ना ताका
आत्ता लास्ट एक 6 महिन्यात 1 वर्सान ताका अप्रिसिएशन आयलें. सो ह्या 2 फॅक्टर आमी आमगेले म्हळ्यार आमी आलोचन करता. गोल्ड प्राइस पडचे एक पॉसिबिलिटी आसा. दोन्ही विशय रिटर्न एव्हरी इयर मेळना. रिटर्न मस्त वर्स एक रेंज रीच आसता भोंवतो आसता. सडनली रिटर्न मेळची गोल्डान. सो तुमी त्या पेशंटली त्या रिटर्न येवचे हाका वेट करता. सो आमी राखल्यारी आमकां खंडीत जावन लायक बॉल मेळटा म्हणून सांगलो. 8 वर्सां नंतर मुखार सुचे आसा की स्किमान तूं नाही स्किमान तूं वय 8 वर्सां पयलीं चड तुमी दवर येता. बट 8 वर्स एक पाटी तें क्रॉस जाल्यार मागीर तुमकां टॅक्स फ्री तुमी तें रिडम्पशन करूं येता. तुमी कितले वर्स दवर येता ताका तशें लिमिटेशन ना. तशी इतले वेळ आमकां गोल्ड बॉन्डा विशीं इतले लायक एक्सप्लेन केला. आमकां कसले डाऊट आशिल्ले पुरा क्लॅरिफाय केलेले. प्रभाकर मामाका मस्त थँक्स. थँक्यू. आणि आमगेलो टू पयसून इतले वेळ गोल्ड बॉन्डा विशीं तुम्ही आयकलेलें आसा जी तुमी इन्वेस्ट करचे आतां तुमकां गायडी मेळ्ळेलें आसा. तशी आनी मुखार सुरू गोल्ड बॉन्डाक इन्वेस्ट करचे तसले एक प्लॅन करायची म्हणून सांगून आमगेल्या यूथ ऑफ GSP तर्फेन केलेलो प्रोग्राम तत्व समिती कॅपिटल प्रेझेन्स प्रोग्राम तत्व जे आमी हांगाची एंड करता आसाची. धन्यवाद.